मुंबईमध्ये एक अतिशय क्लोज फाईट बघायला मिळते। महायुती 17 ते 18, मविया 18 ते 19, इतर 1 ते 2, एकूण जागा मुंबईतल्या 36। उत्तर महाराष्ट्रात एकूण जागांची संख्या आहे 35, महायुती 18 ते 21, मविया 15 ते 16, इतरांच्या खात्यात 2 जागा जाऊ शकतात। तर कोकणामध्ये काय स्थिती आहे? महायुती 22 ते 23, मविया 14 ते 15 जागा मिळवू शकते, इतर 1 ते 2 आणि एकूण जागा कोकणातली संख्या आहे 39। पुढचा आणखी एक पोल समोर आलेला आहे, तो पोल काय सांगतो तोही बघूया आणि मग पुढे जाऊया। ZAIचा पोल मराठवाड्यातल्या जागा 46, महायुती 16 ते 21, मविया 24 ते 29 आणि इतर 0 ते 2 अशी आकडेवारी ZAI पोलनुसार बघायला मिळते। तर विदर्भात एकूण जागा 62, महायुतीला मिळू शकतात जागा 32 ते 37, मवियाला 24 ते 29, इतर पक्षांना किंवा इतर उमेदवारांना मिळतील जागा 0 ते 2 अशी आकडेवारी आहे। मुंबईतला इकडेही पोल आपण बघतो, तोही क्लोज फाईट दाखवते। मुंबईत महायुतीला 15 ते 20, मविया 15 ते 20, इतर 0 ते 1, एकूण जागा 36। तर आता रिजन वाईज पोल आपल्या समोर आहे। राजीव सर, याच्यामध्ये आता थोडंसं मुंबईकडे येऊया आपण। मुंबई आणि जर हे बघितलं तर इकडे क्लोज फाईट दाखवलेली आहे दोन्ही पोलमध्ये। तर मुंबई कोकण असेल, ठाणे असेल, इकडचं चित्र जर आपण बघायचं झालं तर तुम्ही कसं बघताय? कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले आणि ही आकडेवारी काय सांगते? अजूनही लोकांच्या मनातला आपल्याला थांग लागत नाहीये। नाही, नक्कीच अश्विन, जे या निवडणुकीच्या पोलमधून खास करून दिसतंय तो ग्रामीण आणि शहरी भागामधल्या मतदारांचा वेगळ्या पद्धतीने विचार करणं जे आहे ते याच्यातून दिसतंय। मुंबई कोकण हा जो सगळा पट्टा आहे त्याचा विचार करता शहरी भाग आहे आणि त्यामुळे इथं महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचा परफॉर्मन्स जास्त चांगला असेल। कोकणामध्ये गेल्याही खेपेला लोकसभेमध्ये ती जागा जिंकण्यामध्ये कोकणातली यांना यश आलं होतं महायुतीला आणि त्यामुळं मध्यंतरी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीतही हे सांगितलं की औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगरची जागा आणि कोकणची जागा जाणं हे मला फार क्लेशदायक होतं। पण या निवडणुकीमध्ये मुंबई आणि कोकणामध्ये युतीचा दबदबा राहू शकतो असं या सर्वेवरून दिसतंय। आणि मुख्य लढा जो आहे तो जसा एकीकडे विदर्भ आणि मराठवाड्याचा आहे तसाच शहरी भागामध्ये महायुतीच्या दृष्टीनं इथला आपला दबदबा कायम राहील। इथं आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा जिंकता येतील या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले होते। मला असं वाटतं की महायुतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर ज्या गोष्टी केल्या त्याच्यामध्ये एक गोष्ट जी फार ज्याच्याबद्दल चर्चा झाली नाही, जी भाजपच्या कडून केली गेली, ती भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव हे गेले जवळपास 2-3 महिने मुंबईमध्ये तळ ठोकून होते आणि जी सामाजिक वीण उसवली गेल्याच्या बद्दलची जी चर्चा आणि त्याच्याबद्दलची जी खंत आहे, बीजेपीनं हा एक प्रयत्न करून पाहिलेला आहे। त्याला यश किती मिळते हे आपल्याला अर्थातच निवडणुकीच्या नंतर कळेल। पण वेगवेगळ्या जाती समूहांचे छोटे छोटे मीटिंग्स करून जवळपास 800 ते 900 अशा मीटिंग्स गेल्या